नमस्कार, मैं हूं आपके साथ पूर्वी राय और आप देख रहे हैं दबंग इंडिया 24 न्यूज। अमरावती जिले के अंजनगांव सूरजी यहां के प्रभाग क्रमांक 2 गणेश नगर निवासी मटका फोड़ो आंदोलन तथा मुंडन आंदोलन जीवन प्राधिकरण कार्यालय में किया गया। विगत कई सालों से अंजनगांव शहर के प्रभाग 2 गणेश नगर निवासी जल के लिए कई सालों से आंदोलन कर रहे हैं, मगर महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण विभाग के कर्मचारी और इनकी लापरवाही के कारण कई सालों से गणेश नगर प्रभाग के जनता को जल के लिए परेशानी का सामना करना पड़ रहा है। अंजनगांव सूरजी शहर के प्रभाग 2 गणेश नगर निवासी महिला तथा पुरुष जल की समस्या को लेकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय के यहां पहुंचे और इन्होंने मटका फोड़ो आंदोलन किया, साथ ही मुंडन आंदोलन भी किया गया। यह आंदोलन प्रभाग 2 के पूर्व नगर सेवक प्रशांत कोहले के मार्गदर्शन में किया गया। आम्ही आता एक वॉल टाकणार आहे त्या लाईनवर आणि त्यांचे पाणी तिकडे जास्त प्रमाणात आहे ते डायव्हर्ट करून यांच्या एरियामध्ये सुरळीत करून बिना मोटरचं पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल का? बिना मोटरचं आम्ही पाणी त्यांना 5 फुटापर्यंत जे आहे ते देऊ आणि एकदम फर्स्ट फ्लोअरला म्हणतात तेवढं आमच्या इकडून नाही जाणार। अच्छा, नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात आणि अंजनगाव शहरात जीवन प्राधिकरण विभागातर्फे पाणी पुरवठा केला जातो। मात्र प्रभाग नंबर 2 गणेश नगर या प्रभागामध्ये कित्येक वर्षापासून पाणी टंचाई चालू आहे आणि पाणी टंचाईसाठी त्या प्रभागातील नागरिकांनी अनेकदा जीवन प्राधिकरण कार्यालयात निवेदन दिलेले आहे। निवेदन सोबतच त्यांनी अनेक वेळा आंदोलन सुद्धा केलेले आहे, मात्र त्या आंदोलनाला कुठलंही यश आला नाही आणि उन्हाळा म्हटलं की पाणी टंचाई भासत राहतो। मात्र शहानूर धरणाला खूप भरमसाठ पाणी जलसाठा आहे आणि प्रत्येक भागात शहानूर धरणातून अनेक ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो। मात्र अंजनगाव शहरात गणेश नगर प्रभाग नंबर 2 या वार्डामध्ये पाण्याची खूप टंचाई भासत आहे आणि यासाठी अनेक महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने इथे घागर मोर्चा आणि मुंडन आंदोलन या करणार आहेत आणि या समस्येवर तात्काळ त्वरित कारवाई व्हावी यासाठी त्यांनी जीवन प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिलेलं आहे, मात्र त्यांना कुठलंही यश आज त्यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा आहे। बघू आपण काय नेमकं त्यांचं कशा प्रकारे समस्या हीच आहे की मागील 5 वर्षापासून गणेश नगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही। त्यात आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे। आम्ही 5 वर्षापासून यांना नेहमी लेखी आणि तोंडी निवेदन सादर करत आहे। हे साहेब येतात तिथे येऊन पाहणी करतात, पण यांच्या उपाययोजना आजपर्यंत काहीच होत नाही राहत। इव्हन इथले साहेबच इथे हजर नसतात, इथले कर्मचारी इथे हजर नसतात। इथले कर्मचारी आणि साहेब हजर नसल्यामुळे पाण्याची व्यवस्थित व्यवस्था होत नाही। कोण्या ठिकाणी यांचे महत्वाचे लोक आहे किंवा जे लीडर लोक राहतात त्यांच्या घरी 3-3, 4-4 तास नळ राहतात। असे भरपूर सारे एरिया आहेत की तिथे ओव्हरफ्लो यांनी काढून दिले की दिवसभर नळ चालू असतात, पण आमच्याकडे जिकडे लोक रेग्युलर येतात तिथे बिलकुल व्यवस्था नाही आहे पाण्याची। आणि यांचे नियोजन इथे जे आहे निसळ नियोजन हजरच नसतं बघितलं आता आहेत का, त्यांची हलचल नाही आहे, त्यांचे साईन नाही आहेत, त्यांचं काहीच नियोजन नाही आहे। नुसतं शासनाचा फुकटचा पगार घेणे, पाईपलाईनची कमाई घेणे, बस यांच्या हे धंद्याचा माणसं लोकांची इकडे पाण्यापासून वंचित जरी राहतात तरी यांच्यापासून काहीच नेहमी इथे येऊन आम्ही त्रासलेलो आहोत। असे महिलांनी काही पुरुषांनी घाकर मोर्चा केले। असाच जर आमच्यावर अन्याय होत राहत तर एक दिवस हे ऑफिस आम्ही फोडल्याशिवाय राहू नये। ते मग आमच्यावर कोणतेही केसेस लागो ही हो, कारण की नेहमी खूप लोक आहोत। हा यांनी आमचा एक इशारा आपण जाणून घेतलेले आहे की स्वस्त भावना ज्या बाहेर प्रभाग क्रमांक 2 नगर मधील नागरिकांची आपण संतप्त भावना जाणून घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशन मार्फत भरपूर प्रमाणात येतो पाणी टंचाईचा भासत राहतो। मात्र प्लेन मध्ये अंजनगाव सारख्या शहरात जर त्या वार्डामध्ये त्या नागरिकांना पाणी जर मिळत नसेल आणि त्यांना जो इलेक्ट्रिक बिल येतो आणि अनेक इतर योजना होत राहतात, मात्र त्यांना पाणी टंचाई अनेक वर्षापासून आंदोलन करावं लागतो आणि अशातच आज सुद्धा तिथे घावच्या आणि मुंडन केलेलं आहे। मात्र प्रशासन त्यावर कुठलाही कारवाई तयार नव्हता। मात्र त्यांनी 2 दिवसाचा अल्टिमेटम आहे। अनेकदा पाणी टंचाईसाठी येथील नागरिक आणि भटकंती करत राहतो आणि ग्रामीण भागामध्ये आपण पाहत आहे की आजही पाणी टंचाई सुरूच आहे, परंतु शहराच्या ठिकाणी सुद्धा टंचाई भासत आहे आणि खूप लाजीरवाणे भाग आहे। शहानूर डॅम कुठले काही तर शहरांना पाणी पुरवठा होते, मात्र अंजनगाव सारख्या शहरात प्रभागातले व्यक्ती आंदोलन करावं लागते। मात्र हे लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जीवन प्राधिकरणाचे अधिकारी नेमकं त्याच्यावर काय करते त्यांची ड्युटी सुद्धा त्यांनी आज चेक केलेली आहे, त्यामध्ये काही त्याचे ऑप्शनचे राहतात। मात्र जे व्हिजिट बाहेर ठिकाणी आम्ही याच्यावर आहोत ते पर्याय सांगतात, मात्र ते कुठे चुकीचं आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत
माजीनार प्रशांत कोल्हे यांनी संतप्त भावना व्यक्त आणि त्यांनी मुंडन केलेला आहे. आणि जर यावर जर उठा झाली नाही 2 दिवसात त्यांनी महिलांनी सुद्धा तीव्र आंदोलन छेडू आणि उपोषणाला ठाम म्हणून बसण्याचे आश्वासन सुद्धा दिले. नाना समाजासाठी रुपेश फडकुले. नुकतंच जीवन प्राधिकरणच्या कार्यालयामध्ये त्यांनी मुंडन आंदोलन केलेलं आहे आणि मुंडन सुद्धा केलेलं आहे. त्या संदर्भात नेमकी गणेश नगर वार्डातील नागरिकांची भूमिका काय आहे आणि त्यांचं पाणी संदर्भात जे त्यांनी आंदोलन केलं आहे नेमकं त्याच्यावर आता काय तोडगा निघणार आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. आणि एक सतत काही वर्षापासून त्यांचे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात सुद्धा आपण त्याची प्रतिक्रिया घेऊ. आज आपण घागर आंदोलन आणि मुंडन आंदोलन केलेलं आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल नेमकं काय विषय आहे. मुंडन आंदोलन यासाठी केलं की हे जे मोदाळ प्रशासन आहे आणि मोद्याच्या मुदा अवस्थेत झोपलेला आहे यांना जागे करण्यासाठी नुकताच पितृपक्ष संपला परंतु या पितृपक्षाच्या निमित्त यांना दान करून जे मोदाळ प्रशासन जागे व्हावं. कारण 5 वर्षापासून सतत आम्ही करण्याच्या मागे फिरत आहोत. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की पाण्याची टाकी होऊ द्या. आम्ही टाकी वाट त्या होळी दहन केलं. त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा केला परंतु हे नियमित याची उपाययोजना करत नाही आणि वारंवार या प्राधिकरणाचे गाव कुठला एक सुंदर चांगला पाणी पुरवठा व्हावा आणि शुद्ध पाणी व्हावा हे सर्व घेऊन आम्ही सांगितलं पाणी पुरवठ्याचा विषय मात्र अशा पद्धतीचा मार्ग काढायचा मार्ग काढायचा आहे. विषयानं पाणी आणि सर्वांचं नळ ठेवावे आणि सर्व आम्हाला लिखित स्वरूपात आणि लेखी 2 दिवसाचा दिलेला आहे. 2 दिवसात तुमच्या सर्व वाले करून देऊ आणि ते स्वरूपात दिलं समजा जर पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकताच नाही. सुज्ञ नागरिक आहेत आणि तो काही आंदोलनातून विकास आहे तिथंच तर प्रत्येक वेळातून वेळ काढावा लागतो. परंतु समजा जर यांनी 2 दिवसात असं समजा हा मोठा केला तर आता आम्हाला नाही असतो आक्रमक पाऊल उचलण्याची. दादा आपण काय त्या वाईटात राहिला समस्या आपल्या प्रेशरनं पाणी भेटलं पाहिजे आणि पाणी होईपर्यंत नळ जवळपास 11 वाजेपर्यंत वाईटात येत नाही बारीक झाली नाही. सोबत महिला सुद्धा इथं जुळलेल्या आहेत. महिला सागर मोर्चा आम्ही झालेला तुम्ही घागर मोर्चा इथं आंदोलन केलेल्या संदर्भात आता तुमची भूमिका. आम्ही पाण्यासाठी चालू आहे. आम्हाला पाणी बिलकुल भेटत नाही. आमच्या इथे धार बिलकुल नाही येत पाण्याची. आम्ही याची इथेसाठी जमलेलं आहे कारण पाणी पण येत नाही आणि आलंही ते जागरण करावं लागते. जर यांनी पाणी पुरवठा व्यवस्थित जर केला नाही तर आंदोलन करून आम्ही बसू इथे. लहान त्यांनी जेवणाची सेवा व्यवस्था करावी आणि कमी झालं